नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी नितेश. आपण या व्हिडिओमध्ये काय घेणार आहेत मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MPSC संयुक्त कट म्हणजे कंबाईन ग्रुप सीचा गणित व बुद्धिमत्ता पूर्णतः विश्लेषण करणार आहोत. ज्याप्रमाणे आपण 2018चा जो मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच्याच पुढचा व्हिडिओ आपण 2019चा गणित बुद्धिमत्ता संपूर्ण विश्लेषण घेणार आहोत की कशा प्रकारे पेपर आला होता, काय डिफिकल्टी लेवल होती आणि कशा प्रकारे ते क्रॅक करायचा होता पेपर. ठीक आहे, वेळ न दवडता आपण काय करू, लगेच सुरुवात करूया मित्रांनो. बघा, हा प्रश्न काय आहे? प्रश्न बघा, ज्याप्रमाणे 2018 मध्ये एकच क्वेश्चन अवघड होता त्याचप्रमाणे हा सुद्धा 2019 मध्ये तो पॅटर्न बघा. पॅटर्न पहिलाच प्रश्न तुम्हाला असा अवघड टाकलेला आहे, त्याच्यामुळे तुमचा वेळ जाण्याची शक्यता असते, कारण की त्यांना तेच पाहिजे. मग प्रश्न काय, आपण बघूया कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. काय म्हणते, अजिंक्य, रमेश आणि वैभव. अजिंक्य, रमेश आणि वैभव 3 व्यक्ती आहेत. तर त्यांचा काय प्रथम, दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. त्यांना विचारले असता, पण क्रमाने नव्हे, त्यांना विचारले असता प्रत्येकी 2 उत्तरे देतात. एक काय असतं, एक खरे असतं, दुसरं खोटी असतं. पण त्याच क्रमाने नव्हे, म्हणजे प्रत्येकजण काय करतोय, एक खरं बोलतोय, एक वाक्य खरं बोलतोय, एक वाक्य खोटं बोलतोय, पण त्याच क्रमाने नाही. म्हणजे एकदा खरं खोटं असू शकतं किंवा खोटं खरं असू शकतं, म्हणजे वाक्यांचा क्रम आपण बघितला तर काय 3 व्यक्ती आहेत, रमेश आहे, वैभव आहे आणि अजिंक्य आहे. विचारलंय काय, अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला नाही, हे लक्षात ठेवा. नाही म्हटलंय, कोणता क्रमांक मिळाला असं नाही, तू विचारलं की कोणता क्रमांक मिळाला नाही. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना आपण काय करायचं, याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, की अजिंक्यलाच फोकस करायचं. अजिंक्यची वाक्य बघायचं आपल्याला, अजिंक्यची वाक्य आपण चेक करायचे की कशा प्रकारे येतात. काय म्हणते अजिंक्य, अजिंक्य म्हणते मला पहिला क्रमांक मिळाला. तर काहीतरी गृहीत धरावं लागेल, कारण की त्यासाठी आपण पहिलं जे वाक्य की नाही ते ट्रू पकडतो, म्हणजे आपण खरं पकडतोय. जर अजिंक्य म्हणला मला प्रथम क्रमांक मिळाला, तर दुसरं वाक्य मला खोटं मिळावं लागेल, बरोबर. मग काय, अजिंक्य आपण जर क्रम दिला 1 2 3, तर हे पहिला जो नंबर आहे तो अजिंक्यचा आला, गृहीत धरलंय आपण. परत काय म्हणतोय, जर पहिला क्रमांक मिळाला हे अजिंक्यला मिळाला. तर वैभव काय म्हणतोय, मला सुद्धा पहिला क्रमांक मिळालाय. अजिंक्य अगोदरच म्हटलंय आणि त्याला आपण खरं मानलेलं आहे. मग हे वाक्य काय होतंय, खोटं होतंय आणि त्याचं दुसरं वाक्य खरं होतंय. मग दुसरं वाक्य जर खरं म्हटलं, रमेशला दुसरा क्रमांक मिळाला, तर चला रमेशला दुसरा क्रमांक देऊन टाकू आपण. चला वरती येऊया. रमेश काय म्हणतोय, मला प्रथम क्रमांक मिळाला नाही. वैभवनी सत्यवाक्य म्हणजे खरं वाक्य बोललेलं आहे की रमेशला दुसरा क्रमांक मिळालाय. मग हे पहिलं जे वाक्य की नाही, रमेशला प्रथम क्रमांक मिळाला, हे सुद्धा मित्रांनो खोटं ठरतंय, फॉल्स ठरतंय. मग काय, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला, हे वाक्य ट्रूथ ठरतंय. पण आपण गृहीत धरलं होतं ना, अजिंक्यला पहिला क्रमांक मिळालाय, हे ट्रू आहे. मग अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला, हे सुद्धा ट्रू आलं. म्हणजे आपलं जे गृहीतक होतं ते गणलंय. म्हणजे आपण हे पहिलं वाक्य ट्रू पकडलंय का, ते आपल्याला आता फॉल्स पकडलंय. आपलं जे गृहीत पकडलंय ते चुकलेलं आहे. आपण काय करायचं, आता पहिलं वाक्य आपण अजिंक्यचं जे ट्रू पकडलं होतं, जे खरं पकडलं होतं की नाही, ते आता मी काय करणार मित्रांनो, आता ते खोटं पकडणार, बरोबर. हे काय करायचं, आता फॉल्स पकडायचं. मग फॉल्स पकडलं म्हणजे हे मित्रांनो ट्रू येणार. म्हणजे आपला जो नंबर होता की नाही 1 2 3, तिसरा नंबर कोणाला मिळाला, रमेशला तिसरा क्रमांक मिळाला. ठीक आहे, मग आता चला वरती येऊया. आता वैभवला प्रथम क्रमांक मिळाला, रमेशला दुसरा क्रमांक मिळाला. आता रमेशला तिसरा क्रमांक मिळाला, आपण खरं मानलेलं आहे. मग हे रमेशला दुसरा क्रमांक मिळाला, हे काय झालं, खोटं झालं. आणि हे पहिलं वाक्य काय झालं, ट्रू झालं, म्हणजे खरं झालं. मग वैभवला प्रथम क्रमांक मिळाला, हे काय झालं मित्रांनो, खरं झालं. म्हणजे वैभवला पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि रमेशला दुसरा क्रमांक खोटा आहे. चला वरती येऊया. आता वैभवला पहिला क्रमांक मिळून झाले. आता रमेश काय म्हणतंय, मला प्रथम क्रमांक मिळाला, हे काय करावं लागेल, याला फॉल्स पकडावं लागेल आणि याला ट्रू पकडावं लागेल. मग बघा, आपलं हे लॉजिक कन्फर्म होतंय का, होतंय. मला प्रथम क्रमांक मिळाले, फॉल्स आहे, कारण की वैभवला आपण प्रथम क्रमांक देऊन टाकलाय. आणि अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला की नाही, हे खरं झालं, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. म्हणजे मला प्रथम क्रमांक मिळाला हे फॉल्स ठरतंय. म्हणजे अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला नाही मित्रांनो, अजिंक्यला पहिला क्रमांक मिळाला नाही, हे आपलं उत्तर आहे, बरोबर. आता बघा, याच्यामध्ये दुसऱ्या पद्धतीने कसं करतात लोक, वरतून येतात, वरतून खाली येतात. तर मित्रांनो तसं करायचं नाही. आपल्याला काय करायचं, फक्त अजिंक्यला फोकस करायचं आणि त्याचीच वाक्य चेक करायचं. पहिला ट्रू पकडला, दुसरा फॉल्स पकडला, ते गणलं आपलं, कारण की इथून मग दुसऱ्या वेळेस काय केलं, अजिंक्यचं वाक्य पहिलं फॉल्स आणि ट्रू घेतलं की सगळं क्रम आपल्याला दिसून आला. आणि ह्याच्यावरून, या एकट्या सेंटेन्सवरून मी सांगू शकतो की अजिंक्यला पहिला क्रमांक मिळाला, हे आपलं उत्तर आहे. सोपं सुटसुटीत करून ठेवायचं, अवघड करून ठेवायचं नाही गणित. ओके, समजते, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो, प्रश्न मोठा दिसतोय पण प्रश्न सोपा आहे मित्रांनो. बघा काय म्हणतोय, पुढे दिलेली माहिती व त्यावर आधारित अनुमाने अभ्यासान योग्य तर्कसंगत विधान आपल्याला निवडायचं आहे. काय म्हणतंय, 4 पुरुष आहेत, विमानतळावर थांबलेत, त्यातील 2 डॉक्टर आहेत आणि अन्य 2 व्यापारी आहेत. म्हणजे बघा,
4 पुरुष आहेत, त्यातील दोघे काय आहेत, दोघे डॉक्टर आहेत, डी लिहितो, आणि दोघे व्यापारी आहेत, बिझनेसमॅन, बी लिहितो. दोघे गुजराती बोलतात आणि तमिळ बोलतात, म्हणजे 2 जण यातले 2 जण काय बोलतात, गुजराती बोलतात, आणि 2 जण काय बोलतात, तमिळ बोलतात. दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. आणि दोघे मुस्लिम आणि दोघे 2 ख्रिश्चन आहेत, 2 मुस्लिम आहेत, 2 मुस्लिम आहेत आणि 2 ख्रिश्चन आहेत. ठीक आहे, हा सगळा डेटा आहे आपला. काय डेटा आहे तर 4 पुरुष आहेत, त्यातील 2 डॉक्टर आहेत, मी लिहू का व्यवस्थित, 2 डॉक्टर आहेत आणि 2 व्यापारी आहेत. बघा हा डेटा आहे. 4 पुरुष आहेत विमानतळावर थांबले, त्यातील 2 डॉक्टर आहेत, 2 व्यापारी आहेत, त्यातील 2 मुस्लिम आहेत, 2 ख्रिश्चन आहेत आणि 2 गुजराती बोलतात आणि 2 तमिळ बोलतात. ठीक आहे. समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणीही समान धर्माचे नाहीत. म्हणजे समजा हे 2 डॉक्टर आहेत की नाही, ह्यातला एक डॉक्टर एक मुस्लिम असणार आहे, ख्रिश्चन असणार आहे, दोन्ही डॉक्टर मुस्लिम धर्माचे असणार आहेत नसणार आहेत, किंवा दोन्ही डॉक्टर ख्रिश्चन सुद्धा नसणार आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी सुद्धा आहे, दोन्ही व्यापारी दोघे जण मुस्लिम नसणार आहेत आणि दोघेही ख्रिश्चन नसणार आहेत. याचा अर्थ काय, यातील की नाही एक जण मुस्लिम असणार आहे आणि एक जण ख्रिश्चन असणार आहे, यातील सुद्धा एक जण मुस्लिम असणार आहे आणि एक जण ख्रिश्चन असणार आहे. एम आणि एस सी लिहिले मी. आता एक शॉर्ट म्हणजे एकदम सर्टन माहिती काय दिली बघा, आणि समान भाषकी नाहीत, म्हणजे यातील हे 2 डॉक्टर आहेत की नाही, दोघेही गुजराती बोलणार नाहीत, कारण की त्यातील एक समजा एक गुजराती बोलत असेल तर एक जण तमिळ बोलत असेल, तसंच यामध्ये एक गुजराती बोलत असेल, एक जण तमिळ बोलत असेल. ही माहिती सगळ्यात महत्त्वाची बघा. तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे, तमिळ बोलणारा डॉक्टर म्हणजे जो डॉक्टर आहे तो तमिळ बोलतो आणि तो ख्रिश्चन आहे, हे माहिती एकदम दिलेली आहे त्यांनी. म्हणजे याच्यावरून आता बघा काय विचारलं की तर्कसंगत अनुमान कशाचे, हे 2 दिलेत बघा. ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो आणि गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे. आता बघा याच्यावरून एक डॉक्टरबद्दल आपण सर्टन एकदम निश्चितपणे सांगू शकतो की डॉक्टर एक तमिळ बोलतो आणि तो ख्रिश्चन आहे. म्हणजे याच्यातील एक डॉक्टर आहे की नाही तो तमिळ बोलतो आणि ख्रिश्चन आहे. मग उरलेला एक डॉक्टर काय असणार आहे, एक डॉक्टर की नाही एक डॉक्टर उरला त्यातला, मग तो सेम भाषा बोलत नाही. मग एक जर डॉक्टर तमिळ बोलत असेल तर दुसरा कोण काय बोलत असेल, गुजराती बोलत असेल, आणि दुसरा गुजराती बोल एक ख्रिश्चन असेल तर दुसरा डॉक्टर काय असणार आहे, मुस्लिम असणार आहे. हे पटतंय का बघा. याच्यावरून डॉक्टर एक तमिळ बोलतो आणि ख्रिश्चन आहे, त्याच्यावरून मी सांगतो की दुसरा जो डॉक्टर आहे तो गुजराती बोलतो आणि मुस्लिम आहे. हे अनुमान आहे का बघा. दुसरा अनुमान बघा, गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे, हे निश्चितपणे मी सांगू शकतो. सर मग पहिलं वाक्य का नाही सांगू शकत बघा. आता ख्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो, आता समजा एक ख्रिश्चन व्यापारी आहे गुजराती बोलतो, तर आपण तो गुजराती बोलतो याच्याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. तो गुजरातीही बोलू शकतो किंवा तमिळ सुद्धा बोलू शकतो, किंवा ख्रिश्चन जो व्यापारी आहे तो एकदा ख्रिश्चन असू शकतो, एक मुस्लिम असू शकतो. याच्यावरून सांगू शकत नाही की तो गुजरातीच बोलत असेल, त्याच्यावरून आपण गुजराती सुद्धा बोलू शकतो किंवा तो जो आहे तो तमिळ सुद्धा बोलू शकतो. म्हणजे हे वाक्य जे पहिलं हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही मित्रांनो. निश्चितपणे काय सांगू शकतो, म्हणजे याच्यावरून तर्कसंगत अनुमान काय काढू शकतो, तर गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे. कशावरून, सर ही माहिती दिली बघा त्यांनी, त्याच्यावरून मी सांगू शकतो. म्हणजे आपलं उत्तर काय, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. निश्चितपणे सांगायचं, त्याच्यामध्ये घोळ नाही पाहिजे, त्याच्यामध्ये असू पण शकतं नसू पण शकतो. ही टेक्निक ही टेक्नॉलॉजी त्यात वापरता आली नाही पाहिजे, सांगताच आलं पाहिजे. हो सर यस गुजराती बोलणारा डॉक्टर हा मुस्लिम आहे, मी याच्यावरनं 100% सांगू शकतो. हे तर दिलेलंच आहे आणि हे सुद्धा त्याच्यावरनं सिद्ध होतं, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समजलं, हे अशा प्रकारचा प्रश्न आहे. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. आणि आपला चॅनल दिलेली माहिती दिलेलं एक्सप्लेनेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे, लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायचं. दिसेल तिथं कशाला, तर स्पर्धाकार अकॅडमीला. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आपण पाहतोय, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणते, ABCDE आणि E म्हणजे किती व्यक्ती झाले, 1 2 3 4 5 व्यक्ती आहेत. व्यक्ती बागेतील बाकावर उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे सर, उत्तरेकडे तोंड करेल म्हणजे आपण असं पकडूया, B ही डीच्या उजवीकडे 50 मीटर अंतरावर आहे. म्हणजे बघा B ही डीच्या उजवीकडे, म्हणजे B ही डीच्या उजवीकडे किती मीटरवर आहे, 50 मीटरवर आहे. C ही डीच्या पश्चिमेला, C ही डीच्या पश्चिमेला म्हणजे हे पश्चिमेला C आहे, किती अंतरावर आहे, 40 मीटर अंतरावर आहे. दिसते. E ही Aच्या उत्तरेला 80 मीटर, E ही Aच्या उत्तरेला 80 मीटर. ए कुठे पण, हां A ही Bच्या दक्षिणेला आहे, A हे Bच्या दक्षिणेला आहे 60 मीटर. सॉरी एक वाक्य आपण गाळलं. A हे Bच्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. C
हे डीच्या 40 मीटर पश्चिमेला आहे, ई हे एच्या उत्तरेला 80 आहे. मग ई हे 60 अंतर झाल्यानंतर ह्याच्यावरती अजून 20 जर वाढवलं आपण तर आपल्याला काय मिळते, ई मिळते. बरोबर, म्हणजे हे टोटल काय झालं मित्रांनो, हे टोटल झालं 80. सी आणि ईच्या दरम्यान कमीत कमी अंदाजे अंतरचा मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन असणारा पर्याय निवडा. आता सी आणि ई मध्ये म्हणजे हे जे आहे का, हे सी आणि ई याच्यामधलं अंतर आपल्याला सांगायचं. ऑप्शन बघूया. निश्चितपणे 110 मीटरपेक्षा जास्त असणार आहे, निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार आहे, निश्चितपणे 91 मीटरच्या सर्वात जास्त असणार आहे आणि निश्चितपणे 110 मीटरपेक्षा कमी असणार आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, पायथागोरस प्रमेय वापरायचं. पायथागोरस कसं तयार होतं मित्रांनो, बघा पायथागोरस असं तयार होतं. हे टोटल डिस्टन्स किती आहे, हे बी सी, म्हणजे हे बी हे सी आणि परत काय करायचं मित्रांनो, हे बी ई. काय दिलं, हे टोटल 50 आणि 40 किती झालं मित्रांनो, 90 आणि हे ई आणि बी किती झाले 20. पायथागोरस वापरायचं आपल्याला. पायथागोरस वापरल्यावर काय तयार होतं मित्रांनो, बघा ई सीचा वर्ग बरोबर बी सीचा वर्ग अधिक बी ईचा वर्ग. हे आहे 90चा वर्ग अधिक 20चा वर्ग. किती होतं मित्रांनो, 81, 91, 0 प्लस 20चा वर्ग 400 किती होते 85, 8500. ई सी म्हणजे वर्गमूळ 8500. आता 90 प्लस 20 आहे की नाही, मग हे 90च्या थोडंसं मोठं असणार आहे आपला हा कर्ण. मग तो किती मोठा असणार आहे, 90च्या थोडा मोठा म्हणजे मग 91, 92. हे मला कळतं 91, 92 आपण ट्राय करूया. मग चला सगळ्यात जवळचं शोधायचं की नाही आपल्याला, अप्रॉक्सिमेशन काढायचं. आपण काय करू, 91चा वर्ग किती येतं ते काढू अगोदर. म्हणजे 91 आणि 91 याचा वर्ग जर आपला 8500च्या जवळ येत असेल तर आपल्याला उत्तर जवळपास येतं. आपण बघूया. 1 व 1 1 9 9 0 9 9 9 9 81 1 9 9 2 18 हातचा आला 1 2 आणि 82. हे 82 81 येते. आता 92चं पण काढूया तसं. 92 92 बघा 2 2 4 92 18 0 9 2 18 हातचा आला 1 9 9 81 आणि 82 4 8 2 16 हातचा आला 1 आणि हे 2 4 आणि हे 84. म्हणजे 82 81 जवळ आहे का 84 64 जवळ आहे कशाच्या, 8500च्या. तर मित्रांनो 8464 हे जवळ आहे. म्हणजे आपण असं सांगू शकतो की निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जवळ असणार आहे हे उत्तर. हे 10 काढायची गरज नव्हती, आपण ह्याचं सुद्धा ट्रायल केला असतं तरी आपल्याला ते उत्तर आलं असतं. काय तर आपलं उत्तर 92 हे सगळ्यात जवळ आहे, निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जवळ असणार आहे. हे सांगितलं, हे आपलं लॉजिक. आता बघा काय करू, आता आपण की नाही एक फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युलाचा वापर करून सुटते का बघूया. 85 काढायचं ना, 85. बघा आपला फॉर्म्युला काय मित्रांनो, वर्गमुळात एक्स बरोबर वर्गमुळात ए बरोबर अधिक एक्स मायनस ए वर्ग 2 वर्गमुळात ए. वर्गमूळ ए काय, हे काय, तर 85च्या जवळचा सगळ्यात पूर्ण वर्ग संख्या किती आहे, सगळ्यात जवळचा म्हणजे 81 आहे. बघा 9चा वर्ग जो आहे तो 81, तो आपल्याला ठेवायचा आहे. मग किती झालं, वर्गमुळात 81 अधिक एक्स म्हणजे किती, एक्स म्हणजे हे 85 ज्याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. 85 वजा ए किती आहे आपलं, 81 आहे भागिले 2 वर्गमुळात 81. ठीक आहे, आता सोडवा. इथं घेतो मी जरा. वर्गमुळात 81 म्हणजे किती 9 सर, अधिक किती 85 वजा 81 किती झालं 4 भागिले वर्गमुळात 81 म्हणजे 9 9 2 18. चला भाग द्या, 2 2 4 92 18 बरोबर 9 अधिक 9चा भाग द्या 9 0 0 9 2 18 1 2 उरले 0 परत 9 2 18. इथपर्यंत आपण स्टॉप करूया. उत्तर आले 9.22. आता आपलं काय ठरलंय, आपण 85 काढले, आपलं उत्तर आहे 10 वर्गमूळ 85 म्हणजे 10 गुणिले 9.22 म्हणजे झालं 92.2. म्हणजे तरी पण आपलं उत्तर काय येते 92 मीटरच्या सर्वात जवळ असणारा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 2. फॉर्म्युला नको, ही एक्स्ट्रा माहिती आहे, लक्षात ठेवायचं असलं ठेवा, कुठेतरी लिहून ठेवायचं असेल ठेवा, नाही लक्षात ठेवलं तरी आपण ट्रायल एंड एररनी म्हणजे आपण प्रयत्न करून गुणाकार करू सुद्धा आपण उत्तर आणू शकतो की सी आणि ई दरम्यानचा कमीत कमी अंदाजे अंतर किती येते, निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जवळ असणार आहे. समजलं, दोन्ही पद्धतीने सांगितलं. पायथागोरस पण सांगता येतं आणि ह्या फॉर्म्युलाने सुद्धा सांगता येतं. मित्रांनो बघा, तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय लक्षात ठेवायचं ठेवा, किंवा पायथागोरस तर आपल्याला वापरायचा आहेच. प्रत्येक वेळेस आपण पायथागोरसने सोडवतो, खूप सारे फॉर्म्युला आपण लक्षात ठेवत नाही. समजतंय, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, हा प्रश्न आहे नातेसंबंधावर आधारित. काय म्हणतो प्रश्न, ए ही बीची मुलगी आहे. ठीक आहे, चला लगेच लिहूया. ए ही बीची मुलगी आहे. ए ही बीची मुलगी आहे म्हणजे याला मी मायनस लिहितो. काय मी नातेसंबंधाचा प्रश्न सोडवताना काय करत असतो, पुरुष जे आहे का त्याला प्लस मानतो
आणि महिला असेल म्हणजे मुलगी असेल तर तिला मायनस हे चिन्ह मी देतो, म्हणजे मला त्यांचं लिंगसुद्धा समजेल आणि त्याच प्रकारे प्रश्न मी पूर्णतः मांडतो. सी ही एची बहीण आहे, सी ही एची बहीण आहे, हे सुद्धा बहीण आहे म्हणजे वजा येणार. बी ही डीची मुलगी आहे, बी ही डीची मुलगी आहे, बी ही डीची मुलगी आहे म्हणजे ही सुद्धा मुलगी झाली. आणि ई हा सीचा भाऊ आहे, ई हा सीचा भाऊ आहे, भाऊ म्हणजे मुलगा आणि आपण त्याला प्लस चिन्ह देतो. ई आणि डी मधील नातेसंबंध सांगा. ई आणि डी म्हणजे ह्या दोघांचं नातेसंबंध सांगायचं. म्हणजे हे तिघं काय झाले, भाऊ बहीण झाली, ही त्यांची काय झाली मित्रांनो, आई झाली. आणि आई हे म्हणजे डीची मुलगी आहे बी, म्हणजे याचं लिंग मला माहीत नाही हे प्लस आहे की मायनस आहे. या सर्वांवरून मला माहीत नाही की हे डीचं लिंग काय आहे. तर ई आणि डी मधला नातेसंबंध काय, तर डी हा नातू झाला, पुरुष आहे म्हणजे नातू झाला डीचा. मग या ऑप्शनमध्ये मित्रांनो नातू कुठं दिसतंय का मित्रांनो, बघा इथं ऑप्शन क्रमांक 4 दिसतंय, नातू आणि आजी. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. पण याच्यामध्ये एक खोच आहे की आपल्याला डी जो आहे की नाही तो त्याचं लिंग माहीत नाही. तुम्ही मला सर तिथं दिले ना डीची मुलगी आहे, डीची मुलगी आहे ची, याच्यावरनं तुम्ही लिंग नाही सांगू शकत. बघा डीची मुलगी आहे, हा जर पुरुष असेल याची मुलगीच म्हणू शकतो ना, हिची मुलगीच म्हणू शकतो आपण, म्हणून याच्यावरून ची वरून नाही सांगू शकत. पण मित्रांनो ठीक आहे, सगळ्यात मोस्ट प्रोबेबल आन्सर आपलं येऊ शकतं की हा नातू आणि आजी आहे, कारण की नातू एकाच ठिकाणी आहे ऑप्शनमध्ये, इथं नातू आहे इथं नात आहे, बाकी ऑप्शनमध्ये कुठे दिसत नाही आपल्याला, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. बघा आता एक जनरेशन आहे की नाही, ही जनरेशन म्हणजे ही आपण मराठीमध्ये पिढी म्हणूया, ही पिढी काय करायची मित्रांनो एका लाईनला लिहायची. त्याच्या वरची पिढी आहे की नाही, मग अशी एक लाईन तयार करायची, ती पिढी तिथं लिहायची आणि त्याच्या वरची पिढी आहे ती एका लाईनला लिहायची. म्हणजे या जनरेशन्स तयार होतात, ही पहिली पिढी, ही दुसरी पिढी, ही तिसरी पिढी, याच्यावरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि हे सुटसुटीत राहील आणि तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल. फक्त हे लक्षात ठेवा की पुरुषला प्लस लिहा, महिलेला मायनस लिहा, काही लिहितात एम लिहितात, काही एफ लिहितात, कसंही तुमच्या प्रमाणे तुम्हाला जी प्रॅक्टिस आहे त्याप्रमाणे तुम्ही सोडवायचं आहे. मला प्रॅक्टिस आहे, मी प्लस आणि मायनस लिहितो. समजतंय? सोपा प्रश्न होता, काही सुद्धा अवघड नव्हता. या कंबाईन गट क चा हा ॲप्रोप्रिएट डिफिकल्टी लेवलमधला हा प्रश्न होता, म्हणजे मॉडरेट लेवलचा. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, खूप सारे अवघड प्रश्न टाकल्यानंतर आयोगाला थोडी आपल्यावर दया माया येते आणि आपल्याला एक सोपा प्रश्न देतात बोनस म्हणून. काय प्रश्न? हां, तो बोनस दिला तरी चुकायचा नाही मित्रांनो, कृपा करा, पण सोपे प्रश्न अजिबात चुकू नका. क्या प्रश्न काय, एका संख्येतून 5 वजा केल्यास, वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. ठीक आहे, ती संख्या सर मी काय करतो, एक्स पकडतो, त्याच्यातून काय वजा करायचं आहे, 5 वजा करायचे आणि त्याला कशाने भागायचे, 7 ने भागल्यास उत्तर किती येते, 2 येते. मग चला एक्सची किंमत काढा. एक्स बरोबर काय होईल, हे 7 इकडे जाईल, 7 2 14 आणि हे 5 इकडे जाईल, म्हणजे 5 अधिक 5, वजा 5 इकडे होतं, तिकडे गेलं की अधिक 5 होईल. 7 2 14 आणि अधिक 5 मित्रांनो किती येते, 19. म्हणजे एक्सची किंमत काय आली, 19. ठीक आहे. आता काय तर त्याच संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास, म्हणजे या संख्येतून काय करायचं मित्रांनो, 4 वजा करायचंय आणि त्याला 3 ने भागायचंय, म्हणजे काय उत्तर येईल ते सांगायचं. चला 19 वजा 4 किती आलं, 19 मधून 4 गेले सर 15 येते बघा, भागिले 3, 3 1 3, 3 5 15, आपलं उत्तर आलं 5. ऑप्शन क्रमांक आहे का 5? येस, ऑप्शन क्रमांक 1 5 हे आपलं उत्तर आहे. सोपा प्रश्न, सगळ्यांना आनंदी ठेवायचा. हा प्रश्न फक्त मित्रांनो चुकायचा नाही. बोनस प्रश्न असतो, असे बोनस ग्रॅब करायचे, एक एक मार्क आपल्याला महत्त्वाचा आहे. ओके, समजलं असेल? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, असे भरमसाठ मोठे मोठे प्रश्न असतात कंबाईनला, तर काही सुद्धा नसतं त्याच्यामध्ये. बघा आपण सोडूया. काय म्हटलंय, ABCD हे मार्कच्या माळ्यामध्ये काम करतात. ठीक आहे, चार लोक आहेत, ते एकाच्या मार्कच्या माळ्यामध्ये काम करतात. त्या सर्वांनी मिळून काय केलं, एकूण 20 कलिंगड दिले. ठीक आहे, आता बघा जागाच्या अभावी मी थोडं इथे लिहितो आणि थोडं इकडे लिहितो. हां, म्हणजे A, B, C आणि D आहेत, त्यांना काय दिलेत, 20 कलिंगड दिलेत. 20 कलिंगड दिसते, 20 कलिंगडे दिलेत. त्यापैकी एकाला 2 मिळाली, म्हणजे एकाला 2 मिळाल्यात, दुसऱ्याला 4 मिळालेत. दिसते का? एकाला 2, दुसऱ्याला 4, तिसऱ्याला 6 आणि चौथ्याला 8. तिसऱ्याला 6 मिळालेत आणि चौथ्याला 8 मिळालेत. एला बी पेक्षा जास्त कलिंगडे मिळाले आहेत. मग मला जर क्रम सांगायचा झाला तर एला जास्त कलिंगड मिळाले म्हणजे त्याचा क्रम वरचा असेल बी पेक्षा. डीला सी पेक्षा कमी कलिंगडे मिळाले, डीला सी पेक्षा म्हणजे सी आणि डी. बघा ह्या दोघांचे क्रम दिले तर कन्फ्यूज व्हायचं नाही. कन्फ्यूज काय व्हायचं नाही की ABCD असं नव्हे, या दोघांचा एक क्रम दिलेला आहे आणि या दोघांचा एक क्रम दिलेला आहे. या दोघांचा सहसंबंध आपल्याला अजूनपर्यंत दिसलेला नाही.
जर सीला डीपेक्षा किमान 2 कलिंगडे जास्त मिळाले, सीला डीपेक्षा, म्हणजे समजा जर डीला मी x कलिंगडे जर पकडली का, तर सीला किती मिळाली, x अधिक 2 मिळाली, बरोबर. सीला डीपेक्षा 2 कलिंगडे मिळाले, तर नेहमीच सत्य ठरेल अशी विधाने निवडा. ठीक आहे, मला एवढंच कळालंय की सगळ्यात शेवटी डी आहे का असं कळालं का नाही, कारण की या दोघांचा आणि या दोन गटाचा सहसंबंध काय ते मला कळालेला नाही. बघा, हे तर कळालं की ह्या दोघांचा संबंध आपल्याला सांगितलेला नाही, फक्त कळालं की डीला एक्स मिळालेत असं समजूया आणि त्याला सीला 2 कलिंगडे जास्त मिळाले. तर या 4 ऑप्शनपैकी 1, 2, 3, 4 पैकी काय सत्य आहे सांगू शकतो आपण. बघा, प्रश्न वाचूया, विधाने वाचूया. एला नेहमीच सीपेक्षा जास्त कलिंगडे मिळतील. मी तुम्हाला दरवेळेस सांगितलं की याचा अर्थ त्यांनी कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केला. काय तर ए बीचं दिले, सी डीचं दिले, मग आपण असा क्रम करतो आणि डायरेक्ट आपण सांगतो की सर ए बी सी डी असा क्रम आहे. तसं नाही आहे मित्रांनो. का नाही आहे, कारण की ह्या दोघांचं आपल्याला रिलेशन दिलं नाहीत, फक्त ए आणि बीचं दिले आणि सी आणि डीचं दिले. मग हे मी सांगू शकत नाही. सीला कधीही एला मिळाली तितकी कलिंगडे मिळणार नाहीत, मला माहीतच नाही ना. सी आणि एचा संबंध आपल्या पूर्ण वाक्यामध्ये कुठंच कळाला नाही, म्हणजे हे सुद्धा नाही. डीला त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कोणीही व्यक्तीपेक्षा जास्त कलिंगडे मिळणे शक्य नाही, हे सुद्धा सांगू शकत नाही, कारण की ह्या 4चं कंपॅरिझन होऊ शकत नाही, हा सुद्धा नाही. शेवटचं बघा, बीला नेहमीच ए पेक्षा कमी कलिंगडे मिळतील. बीला नेहमीच ए पेक्षा कमी कलिंगडे, हे तर मी 100% छाती ठोकपणे सांगू शकतो सर की एला बी पेक्षा जास्तच कलिंगडे मिळतात. मग ऑप्शन बघा कुठलं उत्तर आहे, तर मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक डी. फक्त डी हे विधान मी सांगू शकतो की हे विधान या तर्कसंगत अनुमान आपण निघतंय या पूर्ण प्रश्नामधून, बरोबर. लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही कुठं ए बी सी डी हा क्रम करताना. मित्रांनो फक्त ए बीचं दिलंय आणि सी डीचं दिले, ह्या दोघांचं दिलं नाहीये, बी सीचं दिलं नाही किंवा ए डीचं दिलं नाही, असं काय सुद्धा दिलं नाही. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 4 फक्त की बीला नेहमीच ए पेक्षा कमी कलिंगडे मिळतील. बघा किती मोठा प्रश्न होता. काय होतं का याच्यामध्ये, फक्त वाचन करायचं आहे. आता काय होतं, आपलं आयोगाला पण माहिती आहे की वेळ कमी असतो आणि विद्यार्थ्याला जर एवढा मोठा प्रश्न दिसला तर मित्रांनो तो तिथंच निम्मा अर्धा गार होऊन जातो. म्हणून मित्रांनो घाबरायचं नाही. मी काय म्हणत असतो दरवेळेस की मोठा प्रश्न सोपा असतो, कोई भी सवाल छोटा नहीं होता, कोई भी बड़ा सवाल अवघड नहीं होता, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक आपला 4 हे उत्तर आहे. बघा मित्रांनो प्रश्न काय आहे, चला मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतो प्रश्न, C1 आणि C2 दिसतंय का, कलर चेंज करतो. C1 आणि C2 या 2 महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 480 आहे आणि ते वापरत असलेल्या संगणकाच्या प्रकाराबद्दल सर्वेक्षण केले. ठीक आहे सर. त्या सर्वेक्षणातून गोळा झालेली काही माहिती पुढील तक्त्यात दिलेली आहे आणि हा तक्ता दिला आहे आणि यांचं एक हा पण 9:7 होतं, हे लिहिली माहिती राहिली असेल. यांचं प्रमाण 9:7 आहे आणि C1 आणि C2 या महाविद्यालय विद्यार्थ्यांचे प्रमाण 9:7 आहे. बघा दिले इथं. C1 महाविद्यालयात किती विद्यार्थ्यांकडे किमान एका प्रकारचा संगणक आहे. पहिल्यांदा आपला कीवर्ड काय, किमान म्हणजे कमीत कमी एका प्रकारचा संगणक असायला हवा. म्हणजे कमीत कमी एक आणि एकपेक्षा जास्त असेल तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. मला कमीत कमी एक पाहिजे फक्त. ठीक आहे. तर आता आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आता हा तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक C1 कॉलेज आहे, C1 कॉलेज आहे आणि एक C2 कॉलेज आहे. त्याच्यामधल्या डेस्कटॉप वापरणाऱ्या लोकांची संख्या, लॅपटॉप वापरणाऱ्या लोकांची संख्या, दोन्ही वापर करणाऱ्या लोकांची संख्या आणि कोणतंच नाही म्हणजे कोणताही एक पण प्रकार त्यांच्याकडे नाही अशा प्रकारची संख्या आहे. बरं, आता आपल्याला महत्त्वाची माहिती दिली की 480 लोक आहेत, त्यांचा क्रम आहे 9:7. बरोबर. 9:7 केल्यानंतर काय होतं मित्रांनो, आपण समानपट जर x मानली तर इथे लिहितो 480 आणि हे 9:7 समानपट x मानलं किती झालं, हे 16x झालं. 9 आणि 7 16x आणि बरोबर 480 म्हणजे x किती झालं 480 भागिले 16. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, x बरोबर जर 30 झालं. C1 किती होतं 9x आणि C2 किती होतं 7x. मग किती झालं मित्रांनो, x बरोबर 30 झालं. तर C1 मध्ये किती लोकांची संख्या झाली, C1 मध्ये झाली बघा 9 गुणिले 30 करा, 9 त्रिक 27, 270 लोक C1 कॉलेजमध्ये आहेत आणि C2 कॉलेजमध्ये किती आहेत 7 त्रिक 21, 210 विद्यार्थी आहेत.
आता झाला, इथंच प्रश्न सुटतोय आपला. जर 270 विद्यार्थी C1 विचारले का की C1 महाविद्यालयामध्ये किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे, तर 270 विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, दोन्ही आहे. फक्त मला किमान एका प्रकारचा संगणक असलेले लोक काढायचे, त्यांच्याकडे दोन्ही असले तरी काय हरकत नाही. मग मी फक्त काय करणार याच्यामध्ये 270 मधून ज्यांच्याकडे कोणतंच नाही ती संख्या वजा करणार. किती उत्तर आलं? 270 मधून 15 वजा करा मित्रांनो, 255 हे उत्तर आहे. आणि या विद्यार्थ्यांपैकी याच्यातल्या काही लोकांकडे डेस्कटॉप सुद्धा आहे, काही लोकांकडे लॅपटॉप सुद्धा आहे आणि काही लोकांकडे दोन्ही सुद्धा आहे. फक्त मी यातली एक संख्या काढली, काही लोकांकडे कोणतंच नाही, ते काढल्यानंतर मला संख्या मिळते की 255 हे विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याकडे किमान एक प्रकारचं संगणक आहे, लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे किंवा दोन्ही सुद्धा आहे. किमान म्हटलं की कमीत कमी एक, त्यांच्याकडे दोन्ही असतील तरी आपल्याला काही फरक पडता कामा नाही. ऑप्शन क्रमांक 4 बघा, हे आपलं उत्तर आहे 255. म्हणून बघा असं चार्ट देतात, घाबरून सोडतात, काय करावं लागेल आता मला चार्टच्या प्रत्येक किमती काढाव्या लागतील इथल्या इथं. मग चला 30 हे टोटल एकूण आहे, 70 होते तरी इथे मी 40 लिहितो सर, आपण इथे 40 आहे इथं मी 25 लिहितो, 15 आणि 25 40. मग आता हे कसं करणार, हे कसं करणार? अजिबात करायची आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त ही संख्या काढली 270, त्याच्यामधून मला 15 वजा करायचे आणि मला उत्तर मिळते 255. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो, सोपा प्रश्न होता, फक्त दिसायलाच मोठे मोठे प्रश्न आहेत. या 2019च्या पेपरमध्ये नुसते असे मोठे मोठे प्रश्न आहेत, पण त्याच्यामध्ये काही सुद्धा दम नाही, उत्तर आपल्याला लगेच मिळून जाते. जायचं पुढे, पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. बघा मित्रांनो, वेन डायग्रामवरती हा प्रश्न आधारित होता. काय म्हटलंय? परिसंवादासाठी जमलेल्या सहभागींपैकी 32 व्यक्ती चहा पितात. ठीक आहे सर, चहा पितात. 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 व्यक्ती चहा आणि कॉफी दोन्ही पितात. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा. बघा वेन डायग्राम कशी होणार याची. बघा हे एक आहे ते चहा पिणाऱ्या लोकांची संख्या आहे आणि हे कॉफी पिणाऱ्या लोकांची संख्या आहे आणि हे जे मधलं कॉमन आहे की नाही की दोन्ही पिणाऱ्या लोकांची संख्या आहे. चहा किती लोक पित आहेत? चहा 32 लोक पित आहेत. कॉफी किती लोक पित आहेत? कॉफी 35 लोक पित आहेत आणि 22 लोक चहा आणि कॉफी दोन्ही पित आहेत, म्हणजे ही मधली संख्या आहे ती 22 आहे. मग आपल्याला टोटल काढायची. मग टोटल कशी काढणार आहोत? यांची बेरीज करूया. कशी? चहा पिणाऱ्यांची अधिक कॉफी पिणाऱ्यांची आणि याच्यातून वजा काय करणार आपण? हे चहा आणि दोन्ही पिणाऱ्यांची, चहा व कॉफी. म्हणजे चहा पिणारे किती आहेत? 32. कॉफी पिणारे किती आहेत? 35. आणि त्याच्यातून हे 22 का कट करायचं? बघा आता हे जे आहे की नाही हे 32 लोक आहेत, ठीक आहे, आणि हे जे लोक आहेत हे 35 लोक आहेत. मग समजा हे 32 लोक घेतली मी अगोदर, आता हे 35 लोक जरी घेतली तरी मित्रांनो काय होतं, हे जे 22 आहे की नाही हे दोनदा गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळं याच्यातून चहा व कॉफी पिणाऱ्यांची संख्या 22 ही वजा करतो आपण. ओके, आता चला वजाबाकी करूया आपण. 32 आणि 22 किती झाले? 5 आणि 2 7, 3 आणि 3 6, वजा 22 बरोबर 7तून 2 गेले, 5 उरले, 6तून 2 गेले, 4 उरले. 45 लोक उपस्थित होती. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 45 लोक परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या आहे. बरोबर, चहा 32, कॉफी 35 आणि वजा 22 करायचं, म्हणजे आपल्याला टोटल संख्या मिळते. समजते? सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो, प्रश्न बघूया आपण. एक भाग लपवलेला आहे अशी षटकोनाकार प्रतिमा पूर्ण करण्यासाठी प्रतलातील स्थिती न बदलता न उलटवता ठेवण्यासाठी उचित त्रिकोणाकृती प्रतिमा निवडा. म्हणजे हा लपवलेला भाग आहे आणि याच्यामध्ये हा जो भाग आहे की नाही तो काढायचा आपल्याला. आपण पहिल्यांदा याचं या दोघांचं लॉजिक बघूया काय ठेवले. बघा लॉजिक काय लागते? लॉजिक असं लागतं की हा जो भरलेला ठोकळा आहे तो या साईडला न्यायचा, रिकामा ठोकळा तो ह्या साईडला न्यायचा आणि ॲरो या साईडला न्यायचं, म्हणजे आपल्याला त्याला क्लॉकवाईज फिरवायचं आहे. मग तसं येतं आहे का? बघा हा रिकामा ठोकळा मध्यभागी आला, हा ॲरो हा इकडे आला आणि भरलेला ठोकळा तो या साईडला म्हणजे याच ठिकाणी आला. त्याचप्रकारे पुढं जर आपल्याला तोच क्रम आपल्याला कंटिन्यू ठेवायचा झाला तर काय करावं लागेल आपल्याला? हा जो रिकामा ठोकळा परत आपल्याला इकडे आणावा लागेल, म्हणजे हा इकडे होईल. हा भरलेला ठोकळा आपल्याला सेंटरला आणावा लागेल, म्हणजे इकडे होईल. आणि हा ॲरो आपल्याला इकडे आणावा लागेल, म्हणजे हा ॲरो इकडे होईल. आता या दोघांचं ठरतंय का बघू आपण. बघा भरलेला ठोकळा कुठे गेला? हा भरलेला होता. आता भरलेला ठोकळा मला इकडे आणावा लागेल, आला का? ठीक आहे, आला. हा रिकामा ठोकळा मला इकडे आणावा लागेल, आला का? आला. परत हा ॲरो आहे तो मला इकडे मध्यभागी आणावा लागेल सेंटरला, तो आलाय का? आलाय. म्हणजे ह्या सुद्धा पॅटर्न
योग्य ठरतो. पण मित्रांनो या प्रश्नामध्ये ना हा जो पॅटर्न आहे का हा तो फॉलो करत नाही. बघा जर हा रिकामा ठोकळा आपल्याला पुढं सेंटरला न्यायचा असेल तर सेंटरला आला आहे तो, परत जो भरलेला ठोकळा तुम्हाला इकडे आणायचा होता तर भरलेला ठोकळा इकडेच आहे, इकडे नाही. त्याच्यामुळे हे इथं लॉजिक फसगत होते मित्रांनो. मग आता काय करतंय, जरी आपण ह्या लॉजिकचा उपयोग करून इथलं जर काढला आपण, समजा हे ॲरो काय करतोय, ॲरो मध्यभागी जातोय म्हणजे हा ॲरो इथे येणार, हा भरलेला ठोकळा इकडे जाईल म्हणजे हा भरलेला ठोकळा असा येईल, आणि हा रिकामा ठोकळा इकडे जाईल म्हणजे रिकामा ठोकळा असा येईल. असं जर लॉजिक बघितलं ना मित्रांनो तर बघा या ऑप्शनमध्ये ना ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर योग्य ठरतं. पण आयोग हा आयोग आहे, आयोगाने ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर दिलेलं आहे. हा कुठल्याच लॉजिकने हे उत्तर येत नाही मित्रांनो. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये दिलेलं असेल की पण हे लॉजिक इथं बसत नाही, हे लॉजिक इथे बसते. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर येऊ शकत होतं पण आयोगाने उत्तर दिलं 1 होतं. कारण की आपण दरवेळेस म्हणतो की आयोग म्हटलं बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणले की उठायचं, त्याप्रमाणे त्या आयोगाने आपल्याला उत्तर दिलं 1 हे आपलं उत्तर दिलं. पण बघा तुम्ही विचार करा, तुम्ही कोणत्या प्रकारचं लॉजिक याच्यामध्ये बसते का ते चेक करा, मग आपलं उत्तर क्रमांक 3 हे भेटू शकतं. आयोगाने उत्तर क्रमांक 1 का दिले हे मित्रांनो नक्कीच तुम्ही विचार करून मला सांगा कमेंटमध्ये, आणि आपण घेऊया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो काय म्हटलं प्रश्न, दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या ऐवजी उचित पर्याय निवडा. म्हणजे जिथे प्रश्नचिन्ह आहे त्याच्या जागी काय येते संख्या ते निवडायचं. मी 4, 13, 38 हा प्रश्नचिन्ह इथंच लिहितो मी, 168 आणि 289 आणि 458 ह्या संख्या आहेत आपल्या. आपण काय करू, आपण याच्यातला फरक बघूया किती. ते 4 आणि 13 मधला फरक आहे 9, 13 आणि 38 मधला फरक बघा, 8तून 3 गेले 5 आणि 3तून 1 गेले 2, 25 आला. याच्यातलं मला माहीत नाही, याच्यातलं मला माहीत आहे. याच्यातला काय फरक आहे, 289 आणि 168 काय ते मित्रांनो फरक. 9तून 8 गेले हातचा 1, 8तून 6 गेले 2, 2तून 1 गेला 1, इथं आला फरक 121. याच्यातला काय फरक आहे, 458 आणि 289 मधला बघा, 18तून 9 गेले 9, हातचा आला 1, 8तून 6 गेले 2 आणि 4तून 2 गेले, थांबा, 18तून 9 गेले 9, हातचा आला 1, 15तून 9 गेले 6, हातचा आला 1 आणि 4तून 3 गेले, हातचा आला 1. म्हणजे काय झालं, याचा वर्ग आहे बघा, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, इथं माहीत नाही, इथं माहीत नाही, हा 11चा वर्ग आहे आणि हा आहे मित्रांनो 13चा वर्ग. म्हणजे 2 2 वाढले की नाही, 2 वाढले, इथं 2 वाढणार म्हणजे इथं 7चा वर्ग येणार, इथं 2 वाढणार म्हणजे इथं 9चा वर्ग येणार, इथं 2 वाढलेला आहे, इथं 2 वाढलेला आहे. म्हणजे इथं किती यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे 49 आणि इथं यायला पाहिजे 81. म्हणजे 38मध्ये 49 ॲड केले की मला प्रश्नचिन्ह मिळतं. 38मध्ये 49 ॲड करा, 8 2 16 1 17, हातचा आला 1, 4 आणि 4 8. उत्तर काय ते 87. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, आता ट्रायल अँड एररच पद्धत असते. जेव्हा प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काहीतरी आणायचं आहे, काहीतरी सांगितलं की उचित पर्याय निवडा, तेव्हा आपल्याला ट्रायल एरर करत राहायचं आहे. यातला डिफरन्स बघा, वर्गसंख्या येते का बघा, परत आपल्याला घनसंख्या येते का बघा, किंवा या दोघांमधलं रिलेशन कुठल्या समीकरणाने येते का, जसं की 2x वगैरे अधिक 1 किंवा 2x वजा 5 अशा प्रकारचं काही रिलेशन येते का ते चेक करा तुम्ही. आता इथे 4 त्रिक 12 आहे की नाही, म्हणजे 3x अधिक 1 असं येऊ शकलं असतं, पण पुढे ते लागू होत नाही. म्हणून आपण काय केलं, डिफरन्स घेतला, डिफरन्स चेक केला, तो वर्ग आहे हे आपल्याला कळालं आणि त्याच्याप्रमाणे आपण उत्तर काढलेलं आहे. समजलं, सोपा प्रश्न होता हा. आपण घेऊया पुढचा प्रश्न मित्रांनो. बघा मित्रांनो प्रश्न सोपा आहे. समीरने जुना TV 4700ला विकत घेतला. ठीक आहे, विकत घेतलाय, किती रुपयाला विकत घेतला मित्रांनो, 4700 रुपयाला. त्यासाठी 800 रुपये दुरुस्ती खर्च केला. आता ह्या आपल्या दुरुस्ती केली, दुरुस्तीला किती खर्च लागला मित्रांनो, दुरुस्तीला लागला 800 रुपये खर्च. त्याने तो 5800ला विकला, तर त्याचा शेकडा नफा किती. बरं ठीक आहे, विकत घेतला 4700ला, दुरुस्ती केली, म्हणजे आता किती किंमत झाली, 0 0 बेरीज करूया आपण, 0 0 7 14 7 15 हात चालले 5500 रुपये झाली किंमत. पण त्याने विकलाय 5800ला, म्हणजे 5800ला काय झालं मित्रांनो विक्री केले, म्हणजे किती टक्के नफा झालाय बघू. आता किती रुपये नफा झालाय, तर 5800 5500 याच्यातून जर आपण वजाबाकी गेले तर मित्रांनो 300 रुपये नफा झालेला आहे. 300 रुपये नफा झालाय. म्हणजे आता काय केलं आपण, 300 रुपये नफा झालाय कशाच्या, तर 5500च्या आणि गुणिले 100, म्हणजे आपल्याला कळतं की किती टक्के नफा झालेला आहे. 300 रुपये नफा झालाय कशाचा, तर 5500च्या आणि गुणिले 100 का, तर आपल्याला टक्केवारी काढायची आहे. चला, 0 ला 0 कट, 0 ला 0 कट, अजून काय जातं मित्रांनो, 5ने भाग देऊया का, 5 11 येईल
5 सख्खा 30, 60 येईल म्हणजे 60/11 येईल. ठीक आहे, 11ने भाग द्या. 11 एके 11, 11 पाची 55, 5 उरलं म्हणजे 5.5/11 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बघा, 5.5/11% हे आपलं उत्तर आलेलं आहे. तेवढा त्याला नफा झाला, कारण की विकत 4,700, दुरुस्ती 800 रुपये, टोटल किंमत झाली 5,500, पण विक्री केली 5,800ला. जेवढा त्याला टोटल खर्च झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विक्री केली म्हणजे नक्कीच नफा झाला आहे. कितीचा नफा झाला सर? 300 रुपयाचा नफा झाला. कशावरती नफा झाला आहे? 5,500वरती नफा झाला आहे. मग किती नफा झाला आहे ते वरती लिहायचं, कशाच्या कंपॅरेटिव्हली आपण ते काढतो ते खाली लिहायचं आणि गुणिले 100, का तर मला टक्केवारीमध्ये उत्तर काढायचं आहे. आणि या सगळ्यांचा गुणाकार भागाकार केला तर मला मिळतो किती टक्के नफा झाला आहे? 5.5/11 एवढा टक्के नफा झाला आहे. घाबरायचं नाही, हे 60/11 बघायचं, 60/11 दिसत नाही सर आता कसं करू? नाही, तो काढ ना पुढं, 11 तर दिसतंय, 11 तर आहे इथं, त्याच्यावरनं सुद्धा आपण उत्तर येतं आपल्याला. 5.5/11 हे उत्तर आहे. समजलं? राहायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. मित्रांनो खूप छान प्रश्न, क्वालिटी प्रश्न. काय म्हणतोय? समान उंचीचे 2 खांब 80 मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आहेत. ठीक आहे, हे 2 खांब आहेत, हा रस्ता आहे. रस्ता 2 खांबाच्या मध्ये अंतर किती आहे तर 80 मीटर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. त्या खांबामधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने त्याच्या टोकांशी केलेला उन्नत कोन अनुक्रमे 60 डिग्री आणि 30 डिग्री आहे. म्हणजे बघा, हे 60 डिग्री आणि हे 30 डिग्री, म्हणजे हे झालं 60 डिग्री आणि हे झालं 30 डिग्री. ओके, खांब उभे असतात म्हणजे हे झाले काटकोन त्रिकोण. तर खांबाची उंची किती आहे? खांबाची उंची काय करतो मी? H पकडतो. ओके, आणि हे जो बिंदू आहे आपला रस्त्यावरचा, मग हे जे अंतर आहे ते मी काय करतो मित्रांनो? x घेतो. उरलेलं अंतर हे टोटल जर मला 80 असेल तर उरलेलं किती झालं मित्रांनो? 80 वजा x झालं. ठीक आहे, आता या 2 त्रिकोण चेक करा. या 2 त्रिकोणाकडे बघा, एक कोण जर 30 डिग्री असेल, दुसरा कोण किती असणार आहे मित्रांनो? 60, कारण हा तर 90 आहे. त्याचप्रमाणे एक कोण 60 असेल तर मित्रांनो हा कोण कितीचा असेल? 30 डिग्रीचा असेल. ठीक आहे, सगळी माहिती झाली. आता काय केलंय मी? एक त्रिकोण पाठ केलेला आहे लहानपणी. काय तर हा 30 डिग्री असतो, हा 60 डिग्री असतो, आणि मी पाठ केलं 1, 2√3. मी 2 त्रिकोण पाठ केले होते ना, हा एक आणि आपला 45 डिग्रीचा एक, 1√2, हे दोन्ही पण 45 डिग्री आणि हे 45 डिग्री, हा पाठ केला. आता बघा, याच्यातून पहिल्यांदा की नाही मला 2 किमती लागतील. कोणत्या किमती लागतील मित्रांनो? एक तर लागेल मला याच्यातील tan 30. tan म्हणजे काय असतं? tan म्हणजे असतं समोरील बाजू भागिले लगतची बाजू. मग tan 30 बघा, समोरील बाजू किती आहे? 1 आणि लगतची बाजू किती आहे? √3, म्हणजे 1/√3 आलं tan 30. आता tan 60 काय येते? tan 60 म्हणजे काय? tan 60 म्हणजे tan म्हणजे समोरील बाजू जे की √3 आहे भागिले लगतची बाजू म्हणजे 1 आहे, म्हणजे याचं उत्तर आलं √3. आता हे लक्षात ठेवायचं आपल्याला, याचा आपण वापर इकडे करूया. बरं, आता त्याचप्रमाणे काय करू आपण? इथलं हा अँगलला नाव देऊ का मी? म्हणजे आपल्या लक्षात येईल ABCD आणि E. आता त्रिकोण बघा, ABC त्रिकोण बघा, त्याच्यातील मी tan 60 घेतो. tan 60 काय आला? समोरील बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजे काय आलं मित्रांनो? H/x. आता दुसरा त्रिकोण बघा CDE, त्याच्यामध्ये tan 30 डिग्री काय काढायचं? tan 30 किती येते मित्रांनो? परत एकदा, समोरील बाजू किती आहे? H आणि भागिले लगतची बाजू किती आहे? तर 80 वजा x. इथपर्यंत आलो. ठीक आहे सर, इथपर्यंत आलो. आता याच्या किमती ठेवूया आपण. हे tan 60ची किंमत किती आहे? √3, म्हणजे याची किंमत आली √3. याची किंमत tan 30 म्हणजे tan 30ची व्हॅल्यू काय आहे की 1/√3, म्हणजे याचं उत्तर आलं 1/√3. ओके, आता इथून आपण सुरुवात करूया. आता बघा, H/x बरोबर काय? √3 म्हणजे √3 आलं. मग H म्हणजे काय असणार आहे मित्रांनो? √3x. बरोबर, हे फक्त x आपण इकडे नेलं. आता H हेच लिहितो परत. H 80 वजा x बरोबर 1/√3. H ची किंमत आली किती? आली √3x. ठेवू आपण किंमत, ही किंमत आपण याच्यात ठेवूया. चला, √3x भागिले 80 वजा x बरोबर 1/√3. चला तिरकस गुणाकार करूया आपण. √3 आणि √3 किती झालं? 3x बरोबर 80 वजा x. हे x काय करू इकडे आणू? 3x आणि 1x किती झालं? 4x बरोबर 80 आणि x बरोबर मित्रांनो 80/4 किती आलं? x बरोबर 4×2 8
हे 20 आलं, एक्सची किंमत 20 आली. पण एक्स काय आपलं, एक्स हे आहे ना 20. ओके, आता काय करू, tan 60 मध्ये एक्सची किंमत ठेवूया. tan 60 काय होतं, √3 होतं. म्हणजे आपल्याकडे एक समीकरण पहिल्यापासूनच होतं √3चं. बरोबर, मला तर काय काढायचं, एच काढायचे. मग एच बरोबर काय केलं तर आपण √3x झालं. √3 आहे तसं, आणि एक्सची किंमत किती काढली मित्रांनो मी 20. म्हणजे माझं उत्तर काय आलं, 20√3. म्हणजे जे हाईट आहे की नाही, एच आहे, खांबाची उंची, ती किती आली मित्रांनो, 20√3. ऑप्शन क्रमांक 2 बघा, हे आपलं उत्तर आलेलं आहे. थोडंसं लांब होतं, पण मित्रांनो हे गणितीय क्रिया आहेत. या गणितीय क्रिया जेवढ्या तुम्ही स्पीडने कराल तेवढं उत्तर फास्ट येणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असणारं, व्हेरी इम्पॉर्टंट असणारे हे 2 त्रिकोण, हा 1 नंबर त्रिकोण आणि हा 2 त्रिकोण, याच्यावरून आपल्याला सगळ्या किमती काढू शकतो. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. कसं म्हणायचं, साइन म्हणजे काय, समोरील बाजू भागिले कर्ण. कॉस म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण. टॅन म्हणजे काय, समोरील बाजू भागिले लगतची बाजू. कॉट म्हणजे काय, लगतची बाजू भागिले समोरील बाजू. आणि सेक म्हणजे काय, कर्ण भागिले लगतची बाजू. आणि कोसेक म्हणजे काय, कर्ण भागिले समोरील बाजू. मित्रांनो लक्षात आहे, हे पाठ करायचे, हे फॅक्ट्स आहेत. ह्या थोड्या मोठ्या छोट्या मोठ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. आय होप हा पूर्ण प्रश्न समजला असेल. समजला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो, एक सोपा प्रश्न. काय म्हटलंय की पुढील संख्या मालेतल्या एक्सच्या जागी कोणती संख्या असेल. 3, इथे लिहितो परत एकदा, 3, 7, 15, 31, x, 127, 255 आणि 511. ठीक आहे, फरक बघू अगोदर. आपण ठरलेलं पहिल्यांदा फरक बघूया. 3 आणि 7 मधला फरक आहे 4. 7 आणि 15 मधला फरक आहे 8. 15 आणि 31 मधला फरक आहे 15, 2, 30 आणि 16. याच्यातील मला माहीत नाही, याच्यातील मला माहीत नाही. याच्यातलं काय फरक आहे, 255 वजा 127. 15तून 7 गेले मित्रांनो 8, हातचा आले, 5तून 3 गेले 2 आणि 1, 128. याच्यातून काय फरक आहे, 511 मधून 255 गेले. 11तून 5 गेले 6, हातचा आले. 11तून परत 6 गेले 5, हातचा आले. 5तून 3 गेले 2, 256. मग तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व केला का, 4चे दुप्पट केले की 8 होते, 8चे दुप्पट केले की 16 होते, परत 128चे दुप्पट केले की 256 होते. मग चला 16चे दुप्पट करतो, काय येते मित्रांनो, 32. आता ह्या 32 आणि 31 मिसळा. 31 आणि 32 मध्ये बेरीज केल्यावर काय होते, 1 आणि 2, 3, 3 आणि 3, 6. मित्रांनो इथे एक्सच्या जागी काय येणार आहे, 63. तेव्हाच आपलं लॉजिक हे पुढं फुलफिल होत जाईल. ऑप्शन क्रमांक बघा 4, आपलं उत्तर आहे 63. सोपं होतं ना, फक्त पॅटर्न ऑब्झर्व करायचं. 4 2 8, 8 2 16, 16 2 32, 32 2 64 होईल बघा. मग 63 आणि 64 ॲड करा. 63 आणि 64, 4 आणि 3 7, 6 2 12 आले की नाही 127. आणि पुढचं त्यांनी दिलेलं आहे. समजलं, सोपा प्रश्न, बोनस प्रश्न. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. वयवारीमधला हा प्रश्न आहे. काय प्रश्न, स्वाती आणि प्रीती, म्हणजे आपण काय करू, एस आणि पी. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर किती आहे, 3:5 आहे. तर मित्रांनो मी समानपट घेतो लगेच. मग येतात, स्वातीचं वय येईल 3x आणि प्रीतीचं वय येईल 5x. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजे गुणोत्तर तर घ्यायचे 7 वर्षानंतर, म्हणजे ह्याचे सुद्धा 7ने वय वाढलं आणि प्रीतीचं सुद्धा 7ने वय वाढलं. तर किती झालं मित्रांनो, 11/16 झाले, इथे दिले बघा. तर प्रीतीचं आजचं वय काढा. प्रीतीचं आजचं वय किती आहे, तर 5x हे प्रीतीचं आजचं वय आहे. तर चला सोडवा, तिरकस गुणाकार करा. 16 कंसामध्ये 3x अधिक 7 आलं आणि इकडे काय आलं, 11 कंसात 5x अधिक 7 आलं. चला गुणाकार करा. 16 48x आणि 16 16 16 12 55x आणि 77. चला काय करू, हे 55x आहे, 48x आपण पलीकडे घेऊया आणि 77 इकडे आणूया. म्हणजे काय होतं, 112 वजा 77 आणि 55x वजा 48x. 55मधून 48 गेले किती उरले मित्रांनो, 7x. आणि हे 112मधून 77 गेले काय आलं, 23. 23 आणि 2 25. 112मधून 77 घालवा. 12तनं 7 गेले 5, हातचा आला 1 आणि 11तून 8 गेले 3, हे आलं 35. आणि x बरोबर किती आलं मित्रांनो, 35 भागिले 7. 7 1 7, 7 5 35, 5. एक्सची किंमत काय आली, 5. आणि प्रीतीचं आजचं वय किती आहे, 5x. मग चला 5 गुणिले 5 किती येते उत्तर, 5 5 25. 25 वर्ष
हे प्रीतीचं आजचं हे होतं. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 35 आलं होतं. समजलं? इथेच मी करून घेतलं सगळं आणि हे फक्त आपल्याला तिरकस गुणाकार करून काढायचं आहे. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, थोडंसं चांगल्या क्वालिटीचा प्रश्न टाकलेला आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज या दोन्ही कन्सेप्टचा वापर करून हा प्रश्न विचारला आहे. काय प्रश्न विचारला आहे बघा. एका रकमेवर 2 वर्षांकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 8 आहे, तर ती रक्कम किती? पहिल्यांदा बघा, मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. मुद्दल भागिले दर किती होता तो गुणिले दर किती होता तो भागिले 100 आणि हे वरती किती वर्षासाठी होतं तर 2 वर्षासाठी होतं. बरोबर. हे आता सोडवा. चला, मुद्दल किती होती? मुद्दल तर ती काढायची आपल्याला. एक्स फरक किती आहे? 8 आणि दर किती आहे? 4% भागिले 100 आणि त्याचा वर्ग. एक्स बरोबर किती आला? 4 × 4, 4 हे 25 आणि ह्यांचा वर्ग म्हणजे 1/25चा वर्ग किती आला? 1/600. 8 बरोबर एक्स गुणिले 1/625. मग एक्स किती आलं? 625 गुणिले 8. चला किती येईल? 8 × 5 = 40. हातचा आला 4, 8 × 2 = 16 आणि 4 = 20. हातचा आला 2, 8 × 48 2 50. उत्तर काय आलं? 5000. ऑप्शन क्रमांक 3 बघा, उत्तर 5000 आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा जेव्हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातील फरकाचा प्रश्न येईल तेव्हा आपल्याला हे करायचं आहे मित्रांनो. उत्तर आलेलं 5000. ऑप्शन क्रमांक 3. समजले? आता याच्यामध्ये मी सगळं सांगू शकतो तुम्हाला. सरळ व्याजचा फॉर्म्युला असतो मुद्दल दर काळ भागिले 100. चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला असतो P कंसामध्ये 1 + R/100 कंसाचा T. हे दोन्ही काढायचं आपण रक्कम आणि त्यांची वजाबाकी करायची. काय फॉर्म्युला मिळतं ते बघा. यांचं सगळ्यांचं तुम्ही कॉम्बिनेशन जर केलं, फॉर्म्युला काय मिळते तर हाच फॉर्म्युला त्याच्यामध्ये निष्पन्न होतो. हाच फॉर्म्युला येतो. काय तर फरक बरोबर मुद्दल गुणिले दर भागिले 100 कंसामध्ये किती वर्षासाठी आहे तर मित्रांनो दिले बघा 2 वर्षासाठी. हा फॉर्म्युला तयार करायचा आणि आपलं उत्तर आणायचं फास्टमध्ये एकदम. समजते? अशा प्रकारचा पॅटर्न हा रिपीट झालेला आहे. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजमधला दोघांचा फरक. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवला आपल्याला कायच अडचण नाही. हा फॉर्म्युला आपल्या वहीमध्ये कुठेतरी लिहून ठेवा, महत्त्वाचा आहे. ओके. आणि हाच होता आपल्या कंबाईनचा गट कचा 2019चा पेपरमधला हा शेवटचा प्रश्न होता मित्रांनो. आय होप तुम्हाला सगळे प्रश्न व्यवस्थित समजले असतील. आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जे लॉजिक ॲप्लाय करता येईल ते लॉजिक आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. या पेपरबद्दल बोलायचं झालं तर हा पेपर एकदम मॉडरेट लेवलचा होता. इझी किंवा डिफिकल्ट नव्हता. थोडासा मॉडरेटच्या वरती जातो. थोडंसं मॉडरेटकडून डिफिकल्टकडे झुकणारा हा पेपर होता. पण ठीक आहे, क्वालिटी प्रश्न होते. हे सगळ्या कन्सेप्ट आपल्याला येतात असं आयोग गृहीत धरतं, त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न टाकलेले आहेत. ओके. आय होप समजलं असेल. आणि समजलं असेल तर काय करायचं आहे, आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करायचं आहे. आणि भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या ॲनालिसिसमध्ये. तब तक टेक केअर. बाय बाय. धन्यवाद.